लोकसभा मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे महाकवरेज सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे। रामटेकमध्ये 16.14% मतदान, नागपूरमध्ये 17.53%, गडचिरोलीत 24.88% इतकं मतदान झाले आहे। चंद्रपुरात 18.94% तर भंडारा गोंदियामध्ये 19.72% मतदान पूर्ण झालेलं आहे। सकाळी 11 वाजल्यापर्यंतची ही आकडेवारी आहे। आणि हे 5 मतदारसंघ, त्या मतदारसंघांमधलं उमेदवारांचं नशीब आज ईव्हीएम मध्ये बंद होतंय। सर्व उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रत्येक उमेदवाराने आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। सकाळपासून सामान्य मतदार सुद्धा मोठ्या संख्येने रांगा लावून होते। कडाक्याच्या उन्हातही मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत। अनेक नव्या मतदारांनीही मतदान केलंय, तसंच ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनीही पसंतीच्या उमेदवारांना मत दिलंय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, विदर्भातले, पूर्व विदर्भातले विशेषतः हे 5 मतदारसंघ आणि 5ही मतदारसंघांमध्ये आता जवळपास थेट लढती आहेत। कसं चित्र दिसतंय विदर्भातलं? अगदी बरोबर आहे। आपण सुरुवात जर केली तर नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाकडनं नितीन गडकरी असतील, त्यांच्या विरोधामध्ये विकास ठाकरेंना उभं करण्यात आलं होतं। चंद्रपुरातली स्थिती पाहिली तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर। एकंदरच जर विदर्भाचा विचार केला तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळते। नागपूरची स्थिती ही भाजपसाठी तशी पोषक वातावरण दिसते असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करतायत। सरसंघचालक मोहन भागवत असतील, नितीन गडकरी असतील, या अनेक दिग्गजांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। चंद्रपूरमध्येही ज्या काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर, त्यांनीही सकाळी मतदान केलंय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले हे देखील मतदानाचा अधिकार बजावून लोकांना जनजागृतीचं आवाहन करतायत। काही वेळामध्ये सुधीर मुनगंटीवार ज्या मतदान केंद्रावर मी सध्या उभा आहे तिथे मतदानासाठी येणार आहेत। जर आपण सध्याचं वातावरण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 41 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये प्रखर उन्हामध्ये चंद्रपूरचे लोक मतदानासाठी गर्दी करतात। नवमतदार असतील, अबालवृद्ध असतील किंवा तरुण असतील, या सगळ्यांचाच संमिश्र स्वरूपामध्ये प्रतिसाद पाहायला मिळतोय। सुरुवातीच्या 4 तासांमध्ये साधारणपणे 19% मतदान झालंय अशा प्रकारची आकडेवारी समोर आली होती। त्यामुळे आता आपण पाहू शकतो की अनेक दिग्गज नेते या ठिकाणी हजर होत आहेत। नुकतेच हंसराज अहिर जे इथले माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेत ते सुद्धा येऊन गेले होते, ज्यांचा धक्कादायक पराभव 2019 मध्ये झाला होता। त्यामुळे विदर्भातल्या ह्या ज्या काही स्टेट फाईट्स आहेत त्यामध्ये सरळ सरळ 2 पक्षांमधली ही लढत दिसते। विदर्भ हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामध्ये आता भाजपनं सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये जी मुसंडी मारली, त्यामुळे इथे 2 पक्षांमधली ही फाईट आहे। सुधीर मुनगंटीवार, मी विनंती करतो की सुधीर मुनगंटीवार हे जे मतदानासाठी आत्ताच दाखल झालेले आहेत, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो सुधीर मुनगंटीवार मतदानासाठी आलेले आहेत। नक्कीच आपण या सगळ्या दृश्यांकडे बघतो।